नमस्कार, आपण पाहता युगांतर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाच्या ठळक घडामोडी बातमी उल्हासनगरतून आहे. उल्हासनगरमध्ये पोलिसांच्या शस्त्राबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. पोलीस रेजिंग डे सुरक्षा सप्ताहानिमित्त मार्गदर्शन. उल्हासनगरमध्ये पोलीस रेजिंग डे सुरक्षा सप्ताहानिमित्त विठ्ठलवाडी पोलिसांनी शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस शस्त्राबद्दल मार्गदर्शन केले. पोलिसांची शस्त्रे बंदूक कसे हाताळायचे तसेच पोलीस ठाण्याचे कामकाज कसे चालते हे ठाणे अंमलदार बुद्धेबाल याची माहिती दिली. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरल बेस पब्लिक स्कूलच्या 70 विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या कामकाजाची माहिती घेतली. पण दिन 2 जानेवारी 1961 च्या अनुषंगाने सध्या 2 ते 8 जानेवारी 2025 आपण रेजिंग डे सप्ताह साजरा करत आहोत. यामध्ये आपण पोलीस आणि जनता यामधील संबंध कसे आणखी चांगले होतील, पोलिसांनी वर्षभर करत असलेली जी चांगली कामगिरी आहे याची पण जनतेला माहिती व्हावी यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. त्याच दृष्टीने आज 3 जानेवारी रोजी आपण आपल्या विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील कोरल बेल्स पब्लिक स्कूलचे विद्यार्थी पोलीस स्टेशन भेटीसाठी बोलवलेले होते. तर त्या दृष्टीने जवळजवळ त्याच्यामध्ये 50 ते 60 मुलांनी सहभाग घेतला. त्यांचे महिला टीचर्स, अटेंडंट्स महिला हे सुद्धा इथे हजर होते. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला वाटते लहान मुलं आहेत, परंतु आताची जनरेशन ही एकदम फास्ट आणि नॉलेजेबल आहेत. त्यांना आपण पोलीस स्टेशन वापरत असलेले विविध शस्त्रे जसे SLR आहे, पिस्टल आहे यांची माहिती दिली. तसेच तक्रार जिथे नोंद करतो पोलीस स्टेशनमध्ये, आता आपण काही प्रश्न विचारले पोलीस स्टेशनला कशाला येत असतं, तर सगळ्यांनी उत्तर दिले की चोराची कंप्लेंट देण्यासाठी. म्हणजे नॉलेज आहे लहान मुलांना पण, तर त्यांनी पण ते कंप्लेंट जिथे नोंदवते ती माहिती दिलेली आहे. नंतर आता जे कॉम्प्युटरवरती इंजिनिअरिंग CCTVS प्रणाली आहे त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे. आज सावित्रीबाई जयंती आहे, त्या दृष्टीने पण माहिती देण्यात आलेली आहे. महिला सबलीकरण, सक्षमीकरण यावरती पण काही माहिती आपण महिला विद्यार्थ्यांना दिलेली आहे. याचबरोबर आपण वेलफेअर स्कूल कुर्ला बंगलो एरिया येथे सुद्धा सायबर अवेअरनेसचा कॅम्प घेतलेला आहे. तिथे सुद्धा सायबर क्राईम्स या दृष्टीने जनजागृती